ताशा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी, कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय इनामदार साहेब, माननीय गजानन कीर्तिकर सर, माजी नामदार आणि भावी आमदार माननीय दिलीप कांबळे, असं पण त्याला कीर्तिकर सरांची परवानगी घ्यायला बरं, माजी नामदार आणि होणारे भावी नामदार आमचे सहकारी मित्र माननीय दिलीप कांबळे सर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुटे सर, उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृष्णा लोहकरे आणि या पुस्तकाचे लेखक माननीय दीपकजी बेडकर आणि त्यांना सतत सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ गौरी बेडकर आणि पडद्यामागून त्यांना नेहमी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या मातोश्री की ज्यांचा माझा खूपच जवळून परिचय आहे. ढोल ताशा आणि निवडणुका असं काही ऐकलं की मला माझ्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला किंवा माझ्या मनामध्ये जे काही विचार सुरू झाले, तर लहानपणी मी माझ्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकांमध्ये प्रचंड पोस्टर, गाव अगदी प्रत्येक बूथच्या ठिकाणी, पेठेच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी पेंडाल असायचे, त्याच्यामध्ये कार्यकर्ते असायचे, ढोल ताशे दिलेले असायचे आणि मग एका उमेदवाराचा ढोल वाजला की त्याच्यापेक्षा जास्त जोरात दुसऱ्या उमेदवाराचा ढोल वाजायचा. असं मला ते काहीतरी चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी ज्यावेळेला हे पाहिलं, अचानक आचारसंहितेचा बडगा आला आणि हे सगळं समाजातून कुठं कधी निघून गेलं हेच काही समजलं नाही. आणि पुस्तकाच्या रूपानं हा ढोल ताशा पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये, अर्थात निवडणूक संपल्यानंतर आपल्यापर्यंत आलेला आहे. खरं तर हे पुस्तक मी ज्यावेळेला आता चाळलं तेव्हा मला असं वाटतंय की दीपक बेडकरांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रसार माध्यम विषयक जाणीवांचं आणि कौशल्यांचं एकत्रीकरण असणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. दीपक बेडकरांची नजर जी आहे ती एकट्याची नजर नाहीये, तर ही जी त्यांनी मगाशी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलंच की अनेक मतदारांना ते भेटलेले आहेत, अनेक उमेदवारांना भेटलेले आहेत, अनेक राजकीय पक्षांना भेटलेले आहेत. या सर्वांच्या जाणीवांचं प्रकटीकरण या पुस्तकामध्ये झालेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ढोल ताशा हे पुस्तक दीपक बेडकरांचं तर नक्कीच आहे, पण हे सर्वसामान्यांचं आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं हे पुस्तक आहे असं मला प्रकर्षाने इथं सांगावं असं वाटतं. खरं तर दीपक बेडकरांचा प्रवास ही मी फार लहानपणापासून पाहिलेला आहे. अतिशय खडतर परिस्थितीमधून त्यांच्या आईनं त्यांना जे वाढवलं, मोठं केलं आणि त्यांनी आज इथपर्यंत जी भरारी गाठली ती खूपच वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणूनच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक जेवढं करावं तेवढं खूपच थोडं आहे. त्यांचं कौतुक करण्या एवढी मी नक्कीच मोठी नाहीये, पण तरी सुद्धा मला इथं बोलण्याचा हक्क दिला, अधिकार दिला, त्या अर्थी मला ते कौतुक करण्याचा अधिकार आहे असं मी समजते. आणि खूपच प्रसार माध्यम आज वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, पण तरीही प्रबोधन माध्यम यासारख्या संस्थांची समाजासाठी खरोखरच गरज आहे. अनेक उमेदवार उभे असतात, अनेक पक्षांचे उमेदवार उभे असतात. त्यांनी केलेलं काम समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजातील काही चांगल्या गोष्टी पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणं हे खरोखरी काम खूप महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं प्रबोधन माध्यम एक बेडकरांच्याच भाषेत सांगायचं असेल तर ते खरोखरी एक पॉवर हाऊस आहे असं मला वाटतं. आणि ते पॉवर हाऊस असण्याचा परिचय आज या ढोल ताशा पुस्तकाच्या रूपाने झालेला आहे. पुस्तकामधलं एक सदर, फक्त एक छोटासा सदर सांगून मी माझे 2 शब्द संपवणार आहे, कारण मला येतानाच सूचना झाली की 2 मिनिटात आवरा म्हणून. तर त्याच्यामध्ये सत्तास्थानं आणि घरं असं काहीतरी एक सदर आहे. निवासस्थानं आणि सत्तास्थानं. खरोखरी पूर्वीचे जे काही नेते मंडळी होते त्यांची निवासस्थानं आणि सत्तास्थानं एकच ठिकाणी असायची किंवा कार्यालय एकच ठिकाणी असायची जनसंपर्काची. पण आज आपण पाहतो की ती वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे हे सगळं हे सदर वाचत असताना किंवा पाहत असताना त्याच्यामध्ये केलेली मांडणी आणि विचार हे आजच्या उमेदवारांच्या दृष्टिकोनातून खूपच उद्बोधक आहेत असं मला वाटतं.
म्हणजे खऱ्या अर्थानं ढोल ताशा हे पुस्तक काहीतरी शिकवणारं, नकळत वाचता वाचता मनाशी काहीतरी खुणगाट बांधणारं आणि आपल्याला आणि सर्व समाजाला आवश्यक असणारं असं पुस्तक आहे. या पुस्तकाचं प्रकाशन आज झालेलं आहे आणि या पुस्तकाच्या खूप खूप प्रती खपल्या जाव्यात आणि प्रबोधन माध्यम प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. त्या अर्थी मला एक अजून असं या पुस्तकातून समजलं आहे की दीपक विडकरांनी एक प्रकाशन संस्था सुद्धा सुरू केलेली आहे. तर त्यांच्या प्रकाशन संस्थेमार्फत अनेक पुस्तकं प्रकाशित व्हावी. प्रकाशन संस्था आणि त्यांचं पुस्तक या सर्व गोष्टीला आणि त्याचबरोबर प्रबोधन माध्यम या संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. जम्मू काश्मीर विद्यापीठातले प्राध्यापक सलीमा जान, दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले प्राध्यापक मनीष दाभाडे, अविनाश आदिक, वाईचे आमदार मदन भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, केसरी ट्रॅव्हल्सचे सुधीर पाटील अशा अनेक मान्यवरांचे इथे शुभेच्छा संदेश आहेत. पण मी आता योगेश कुटे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. ढोल ताशे या पुस्तकाचं प्रकाशन आता झालेलं आहे. एक पत्रकार म्हणून बिडकरांनी काम केलेलं आहे त्याची नजर त्या पुस्तकामध्ये त्यांची दिसून आलेली आहे. बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्माधिकारी सरांना, कीर्तिकर साहेबांना, दिलीप कांबळेंना निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. एक चर्चेला सुरुवात म्हणून काही मुद्दे फक्त मांडतो आणि त्या या पुस्तकाच्या निमित्तानं त्याच्यावर काही चर्चा होऊ शकेल असंही वाटतं. ही निवडणूक एक वेगळ्या अर्थाने माझ्याही चांगली लक्षात राहू शकेल आणि सर्वांच्या लक्षात राहील. एक 5 पक्ष महाराष्ट्रामध्ये लढले. त्या दोघांच्या आघाड्या होत्या. मनसे स्वतंत्रपणे लढली आणि एक तिसरी आघाडी देखील एक फॉर्म आहे. 3 आघाड्या अशा महाराष्ट्राच्या या रणभूमीवरती लढल्या. पुण्यापुरतं जर चित्र पाहायचं झालं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, बीजेपी असा खरा तो सामना होता. या 21 मतदारसंघापुरतं थोडस एक चित्र सांगतो, म्हणजे त्या अनुषंगाने वक्त्यांना जर त्यांची काही मतं मांडायची असेल तर ते फार चांगलं होऊ शकेल. या निवडणूक सर्वाधिक काय जर जाणवलं निरीक्षण तर या आता लक्ष्मीपूजन आता परवा झालं, पण या निवडणुकीत इतकं मोठं लक्ष्मीपूजन झालं की त्याला सांगता सोय नाही. म्हणजे उमेदवारांचा प्रचार खर्च हा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 15 ते 20 कोटी रुपये प्रति उमेदवार असा होता. आणि हा खर्च म्हणजे पक्षांनी घराचा विचार करायची गरज आहे की खरोखरीच सामान्य घरातला कार्यकर्ता, केडर बेसमधनं तयार होणारा कार्यकर्ता, लहानपणापासून एखाद्या शिस्तीमध्ये वाढलेला, त्या पक्षाच्या विचारसरणीमध्ये वाढणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबामधून येणारा कार्यकर्ता, याला हा खर्च खरंच परवडेल का? आणि मग पुण्यासारख्या परिसरामध्ये काय स्थिती आहे की येथे मोठ्या प्रमाणात जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. जमिनीमधनं मोठे व्यवहार झालेले आहेत. स्वतःच्या लोकांनी काही जमिनी विकलेल्या आहेत, इतरांच्या जमिनी विकायला काही मदत केलेली आहे आणि त्याच्या कमिशन मधून आलेला पैसा या निवडणुकीमध्ये वाटला गेलेला आहे. हे खरोखरच विधायक चित्र आहे. म्हणजे ग्रामपंचायत, महानगरपालिका याला पैसे वाटले जात होते, याची कुणकुण होती, याची माहिती होती. पण आता विधानसभेला म्हणजे जिथे खरं आपलं कायदेमंडळ काम करतं त्या कायदेमंडळासाठी ही अशी वेळ यावी ही फार मोठी पचवायला जाणारी मोठी अवघड गोष्ट होती. म्हणजे उमेदवार बोलत होते पण खरं त्यांचं जे काम आहे कायदे करण्याचं त्या विषयावर कोणी बोलत नव्हतं. म्हणजे ग्रामीण भागातला आदिवासी झोपडपट्टीतला समाजच पैसे घेतो. आता सोसायटीचे लोक सुद्धा म्हणतात आमच्या सोसायटी जरा भिंत बांधून द्या, मंदिराचं जरा छत उभं करून द्या, सोसायटीमध्ये रस्ते तयार करून द्या, आणि उमेदवार ते आनंदाने करतो. हे देखील तितकं सांगायला पाहिजे. म्हणजे काहीतरी मागितलं तर उमेदवार देखील तितक्याच आनंदाने देत होते. उलट असं स्पर्धा सुरू होईल पुढे मागे असं वाटते. एखादा उमेदवार म्हटलं मी डांबरी करून देतो, दुसरा म्हणजे मी सिमेंटचा रस्ता करून देतो, तुम्ही मला मत द्या. तर साधारणपणे असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं. ढोल ताशेमध्ये त्याचे त्रोटक उल्लेख आहेत. तर खरोखरच हे जे मान्यवर ते बसलेले आहेत आणि घराणेशाही निर्माण होतं देखील तेच करणं असावं. जर एखाद्या घराण्यामध्ये जर पैसा असेल तर तो पैसा खर्च करायला त्या सक्षमतेने दुसरी पिढी तयार असावी लागते. त्यामुळेच घराणेशाहीचं पीक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उगवलेलं आहे.
त्याला आपलाच पैसा तो आपल्याच घरातनं खर्च करायचा आणि परत तो कमवण्यासाठी आपल्याच घरातला माणूस विधिमंडळात कायदेमंडळात पाहिजे, असं काहीतरी सगळं समीकरण तयार झालेलं दिसतंय. हा मुद्दा एवढ्यासाठीच मांडला की ते मान्यवर मंडळी बसलेले आहेत, यातनं काही वेगळा म्हणजे आम्ही मुलाखतीमध्ये ऑफ द रेकॉर्ड आम्हाला सांगतात की बुवा आम्ही विचारतो साहेब एवढा पैसा खर्च होतो काय करायचं, तर एक नेता म्हणाला की आम्हीच कुठेतरी काही पडलेलो आहोत, आम्ही काहीतरी विचार संघटना पक्ष संघटना नीट बांधलेली नाहीये, विचारांची जी पक्षाच्या विचारांची जी भूमिका आहे ती तळागाळापर्यंत पोहोचलेली नाहीये, असं सगळं काहीतरी त्यांचं गोलमाल उत्तर होतं. पण मात्र एकच, यात कोणताही पक्ष मागे नव्हता हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे एका पक्षाला नाव ठेवणं हे काही बरोबर वाटत नाही. त्यामुळे या सर्व जे धरून इथं बसलेले आहेत त्यांनीच त्यांच्या उमेदवारीचा खर्च जरी लक्षात ठेवला तरी त्यांना वाटेल की फारच सगळं समीकरण अवघड झालेलं आहे आणि केवळ 2 तासांपुरती निवडणूक मर्यादित राहिलेली नाही, पोस्टरपुरती निवडणूक मर्यादित राहिलेली नाही. तर यातनं काय मार्ग निघू शकेल याचं जर या 2 तासाच्या निमित्तानं काही जर विचार मंथन झालं तर अधिक उद्बोधक होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. खरं तर एका सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न, मला वाटतं जे जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या मनात असलेला प्रश्न या निमित्ताने मांडला गेला आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना इथे नक्की मिळेल. त्यानंतर मी माननीय दिलीप कांबळे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. ढोल ताशा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय गजानन भाऊ कीर्तीकर, या प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शहराच्या पूर्व भागामध्ये गोरगरीब, दलित आणि झोपडपट्टी वासियांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली असे आदरणीय इनामदार सर, माजी सनदी अधिकारी आणि आता शिवसेनेचे नेते आदरणीय धर्माधिकारीजी, माझ्या भगिनी वर्षाताई माडगुळकर, या पुस्तकाचे लेखक आणि माझे सहकारी मित्र दीपक बिडकर, अरविंद नाईक, दीपक बिडकर यांच्या आईसाहेब, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, खरं तर नेमकं पुस्तकावर बोलू का नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकावर बोलू का योगेशजीने जो मुद्दा उपस्थित केला याच्यावर मी बोलू, अशा प्रकारची संभ्रम अवस्था माझ्या मनात आहे. वस्तुस्थिती नक्कीच आहे की काही उमेदवार अशा आहेत की त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये खर्च केले आणि माझ्यासारखा एक उमेदवार या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्या समोर बोलताना सांगू शकतो की मी 5 ते 6 लाख रुपयात निवडणूक केली. या 2 बाजू समाजामध्ये आहेत. जर का माझा मित्रपरिवार माझ्या समोर बरोबर नसता तर मी माळशिरसची निवडणूक लढूच शकलो नसतो, हे देखील तितकंच खरं आहे. योगायोग कसा आहे बघा, या ठिकाणी आदरणीय कृष्णाभाऊ लोकरे उपस्थित आहेत. म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिथून झाली त्या लोहियानगर पासून, तेव्हापासून जे काही निवडणूक असेल किंवा पक्षाचं काम असेल त्यासाठी जो खर्च लागायचा तो मी हट्टाने आमच्या दाजींकडून, माझ्या जवळच्या मित्राचे सख्खे मेहुणे आहेत, आम्ही त्यांना दाजी मी मानतो आणि आज ते व्यासपीठावर योगायोगाने उपस्थित आहेत. म्हणून मी साधारणतः 85 सालापासून राजकीय आणि सामाजिक कामासाठी जे काही निधी हट्टाने आणि हक्काने घेतला आणि ते काही शहरातले जे 4-5 मंडळी आहेत त्यातले ते एक आहे. म्हणून हे खरं आहे की पुणे शहराच्या परिसरामध्ये जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या. ज्यांनी विकल्या त्याला पैसे मिळाले, ज्यांनी त्या विकून देण्यासाठी मदत केली त्यांना पैसे मिळाले आणि हा सर्व पैसा या निवडणुकीमध्ये ओतला गेला, हेही तितकंच खरं आहे. आणि मग माझ्यासारखा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता जेव्हा विचार करतो
की ज्या लोकशाहीसाठी आपण समाजकारण आणि राजकारण करतो, त्या लोकशाहीसाठी काम करत असताना समाजामध्ये जर अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती घुसलेल्या आहेत, एक कार्यकर्ता म्हणून याचा मी नेहमीच विरोध केलेला आहे. आणि कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही. शेवटी ज्यावेळेस अशा प्रकारच्या प्रवृत्तींची शंभरी भरते, त्यावेळेस पुन्हा एकदा समाजामध्ये जे चांगलं काम करतात त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता ही नेहमीच राहिलेली आहे. आणि पुन्हा मी असं सांगेन की 95ची निवडणूक सगळ्यांनी पाहिलेली आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये जसं दीपक बिडकर वाई तालुक्यातून पुणे शहरामध्ये आल्याने योगायोग बघा, मी देखील गरवारे कॉलेजचा विद्यार्थी आहे. ते या व्यासपीठावर मी बसल्यावर मला कळालं की ते देखील गरवारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि दुसरी एक बाजू आहे की पुण्यातून माळशिरस म्हणजे 200 किलोमीटरवर जाऊन निवडणूक लढत असताना, आणि ते देखील जर का पहिल्यापासून मला माहिती असतं की माळशिरस लढायची आहे तर मला काही वाटलं नसतं. परंतु 19 तारखेला मला सांगितलं की उद्याच्या पहिल्या यादीमध्ये तुझं नाव आहे आणि तुला माळशिरस लढायचं आहे. इथून 200 किलोमीटरवर ज्यावेळेस निवडणूक मी लढत होतो त्यावेळेस उमेदवार म्हणून, कार्यकर्ते म्हणून आणि खऱ्या अर्थानं प्रसिद्धी माध्यम जे आहे, जे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे, ते सगळी माध्यमं ज्या सगळ्या निवडणुकी काळामध्ये जे वापरणं गरजेचं आहे त्याचं जे रिमोट कंट्रोल होतं ते दीपक बिडकरांच्याकडे होतं. आणि म्हणूनच 2,70,000 असणारा मतदारसंघ, 200 किलोमीटरचा परिसर सगळा, या परिसरामध्ये मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम दीपक बिडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणजे केवळ हे पुस्तक, ढोल ताशा हे पुस्तक नाहीये, तर भविष्य काळामध्ये ज्याला ज्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांनी हे पुस्तक आपल्या संग्रही नक्की ठेवावं. ज्या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचत असताना, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना निवडणूक जर लढायची असेल तर कुठले कुठले बिंदू त्याच्यामध्ये आहेत, नेमकं निवडणुकीसाठी काय केलं पाहिजे आजच्या काळामध्ये, याचं सगळं सविस्तर वर्णन याच्यामध्ये आहे. अगदी गमती जमती जरी म्हटलं तरी तो विषय आहे. म्हणजे प्रसिद्धी माध्यम केवळ कार्यकर्त्याच्या माध्यमातून किंवा पत्रक पोहोचवणं किंवा स्लिप पोहोचवणं किंवा जाहीर सभा एवढं आता राहिलेलं नाही. तुमचं जर प्रसिद्ध माध्यम सांभाळणारं नीट युनिट जर तुमच्या पाठीशी नसेल तर तुम्ही सर्व मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग तो उमेदवार त्याचा प्रचार आहे का नाही असं जेव्हा चर्चा सुरू होते, कारण अनेक वेळा वृत्तपत्रातून वाचून किंवा दूरदर्शनवर त्या उमेदवाराच्या संदर्भातल्या असणाऱ्या बातम्या बघून अनेक वेळा मतदार ठरवतो की नेमका या उमेदवाराचा प्रचार किती आहे, निवडून कोण येणार आहे, शर्यतीत कोण आहे. आणि मग शर्यतीत कोण आहे हे जर ठरवायचं असेल तर प्रसिद्धी माध्यम सध्या फार महत्वाचं आहे. पूर्वीचा काळ होता की पारावर सभा व्हायची, गावातले काही प्रमुख लोक सांगायचे आणि त्यांचं ऐकून लोक मतदान करायचे. आता तो काळ राहिला नाही. गावात जर एखाद्या ज्येष्ठ माणसाने किंवा अगदी सरपंचाने सांगितलं, जिल्हा परिषद सदस्याने जरी सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. तुझ्या निवडणुकीच्या वेळेस तू सांग, आम्हाला मतदान करायचंय, आम्हाला चांगलं कळतं, तू आम्हाला सांगू नको, अशी उत्तर आता जनता देते आहे. आणि माझं सुदैव एवढंच, फार माझं भाषण लांबवणार नाही, की माझ्या या सर्व निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, मित्र पक्षाचे नेते, त्याचबरोबर दीपक बिडकरांची टीम माझ्याबरोबर होती. म्हणूनच केवळ त्या माळशिरस सारख्या ग्रामीण भागामध्ये मी निवडणूक चांगली लढवू शकलो. निकाल काय लागेल तो भाग नंतरचा आहे, परंतु सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम दीपक बिडकरांच्या मार्फत आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत मी केलेलं आहे. आमच्या अनेक आदरणीय गजाभाऊ देखील त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच मी ही निवडणूक चांगली लढू शकलो. आजच्या या 2 ताशा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्त मी एवढंच सांगेन की समाजामध्ये जरी निवडणुकीच्या निमित्ताने अपप्रवृत्ती जरी शिरल्या असल्या तरी माझ्यासारखे कार्यकर्ते ही एक विशिष्ट ध्येय ठेवून, डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये काम करतात. त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास आहे की या सर्व अपप्रवृत्तींना आम्ही उत्तर देऊ आणि एक चांगली लोकशाही, एक चांगला सशक्त महाराष्ट्र, एक चांगला हिंदुस्थान आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करू. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. या निमित्ताने मला बोलण्याची संधी दीपक बिडकर यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
निकाल आपल्या मनासारखाच लागो अशी सदिच्छा आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला देतो. आणि यानंतर मी माननीय गजानन कीर्तीकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष सन्माननीय पी इनामदार, सन्माननीय अविनाश धर्माधिकारी, पत्रकार संघाचे योगेश कुटे, वर्षा माडगुळकर, दिलीप कांबळे, कृष्णा लोकरे आणि ढोल ताशाचं ते जे पुस्तक लिहिलंय आणि त्यांचा छोटासा अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये जो दाखवलेला आहे ते प्रबोधन माध्यमचे दीपक बिडकर आणि सभागृहामधील सुद्धा सर्व प्रतिष्ठित मंडळी ज्यांचे सत्कार झाले, ज्यांचे नाही झाले ते देखील आहेत. फार समाजाला दिशा देणारी मंडळी आपण सर्वजण आहात. मी जवळजवळ 4 वेळेला निवडणूक लढलो मुंबई शहरात आणि महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे मतदारसंघ आहेत त्यापैकीचा माझा मतदारसंघ 6 लाखाचे मतदार. आता विभाजनामध्ये एकंदर 3 झालेले. मोठेपणा म्हणून सांगत नाही. आणि लोकसभा हरलो परवाची यांच्यामुळे. तेच काम केलं म्हणजे राग नाही आम्हाला त्यांच्याबद्दल. असे धक्के राजकारणामध्ये असावेच लागतात.